हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. आता सकाळ झालेली आहे, सकाळचे 9 वाजलेत. आता आमची तयारी चालली आहे. आता आम्ही आवरतो, आम्हाला जायचं बाहेर फिरायला. तर आता आम्ही सर्व आवरतोय, तर चालल्या सर्वांच्या आंघोळी. खूप थंडी आहे, पण रात्री मस्त झोप लागली. हीटर असल्यामुळे आम्हाला काही त्रास नाही झाला. प्रिन्सची तयारी झालेली आहे. हे का, प्रिन्सची तयारी झाली. आता फक्त जॅकेट्स वगैरे घालून आम्ही तयार आहे. किती पसारा झालाय, सर्व जॅकेट्स कपडे सगळ्यांनी एवढा पसारा झालाय ना रूममध्ये. पण ठीक आहे, होत असतं. आता तयारी करायची म्हटल्यावरती तर सर्वजण आवरत आहेत. खालचे आपले मेंबर पण तयार आहेत. तर आम्ही लवकर तयारी करतोय, निघतो. बाहेरचा तुम्हाला व्ह्यू दाखवते. किती थंडी आहे बघा. ह्या काचांवरती पण एवढा फॉग जमा झालाय ना, दव पाण्याचे, की काहीच बाहेरचं दिसत नाहीये. एक मिनिट तुम्हाला बाहेरचं दाखवते मी. हे आहे आमचं हॉटेल, म्हणजे आमच्या खिडकीच्या बॅक एरिया वरती पहाड बघा. पहाडांवरती किती धुके बसवले. एकाही झाडावरती पान नाही. किती धुके आहेत बघा. इतकी थंडी आहे ना. एक मिनिट हा, तिकडनं पण दाखवते. हे बघा. अच्छा बघा, रोहित अजूनही झोपलेले आहेत. आता मी पटकन आवरतो आणि पटकन निघतो. मग तुम्हाला भेटतेच मी थोड्या वेळात. आपली गाडी पण आता येईलच, ज्या गाडीमधनं आपण जाणार आहोत. तर गाईज, आता आम्ही निघालो आहो दूधपत्रीला. तर आम्ही आता निघालो, तर सगळेजण तयार झाले. तुम्हाला दाखवते एक एक. चला 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 चला, आपल्या जायचं तर दूधपत्रीला. आहे बघा, सगळेजण एकदम एकदम भारी तयार झालेत. आत्या बघा, आमची आत्या बघा. हाय, चला 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 चला. ही आपली गाडी आहे. या गाडीने आपण जाणार आहोत. हे बघा, मामा हात करतात. त्यांना खूप आवडतं व्हिडिओ मध्ये. ही आपली गाडी आहे बघा. चला चला चला. आपण आता चाललोय दूधपत्री. तिकडे तिकडे आधी आपण जाणार आहोत. आणि हे आपलं हॉटेल तुम्हाला काल रात्री दिसले नसेल. हे बघा, द आयव्हरी लिहिले. हे आपलं हॉटेल. चला चला. मामा कुठे? लक्झरी टाईप. एक जण आहे तो. दाखवले मी. हे बघा. आणि हे आमचं एक मेंबर लेट झालेत, ते येत आहेत आपले हळूहळू. चला मग आपण भेटू पुढे. फायनली आम्ही पोहोचलो आहोत दूधपत्रीला. हे जे माणसं माझ्या मागे दिसत आहेत, त्यांच्याशी आता रोहित आणि ओमकार बोलतील. कारण की ह्याच्या पुढे जो आहे काही आहे अजून कोणता तरी एक पॉईंट आहे, तिथे आम्हाला सर्वांना जायचं आहे. म्हणून ते त्यांच्याशी बोलत आहे. ते लोक आम्हाला दुसऱ्या गाडीने, आपली गाडी नाही जाऊ शकत. आणि प्रायव्हेट कार इथेच पार्क होता, पुढे त्यांना अलाउड नाही. ते बघा माझ्या मागे बघा, जी झाडी दिसली देवदारची झाडी आहे. आपल्याला अजून जायचं आहे पुढे खूप. तुम्हाला मी बॅक सीन दाखवते. हा प्रिन्स, त्याला काही जमत नाही गाडीमध्ये. त्याला सारखं वॉमिटिंगचा त्रास होतो. आणि हे बघा, हे पहाड जे सगळे धुक्यांनी सगळे झाकले गेले. मला असं वाटत नाही की तुम्हाला कॅमेरा क्लिअर दिसेल मे बी, पण तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला दाखवते आपल्याला अजून कुठे जायचं.
तिकडे समोर एक समोर रस्ता तुम्हाला दिसतोय का? थांबा. तिकडे समोर जे दिसतंय ना तिकडे आपल्याला त्याच्या पुढे जायचं, जिथे म्हणतात की स्नो आहे, बर्फ आहे. आपल्याला त्या पॉईंटला जायचं आहे. पण इथेही खूप छान आहे. आपण आज इथे दिवसभर बघणार आहे काय काय पॉईंट. मी तुम्हाला दाखवेलच आम्ही कुठे जाणार कुठे नाही ते. खूप सुंदर आहे बघण्यासारखं, इथे खूप सुंदर आहे. तुम्हाला आता कॅमेऱ्यात क्लिअर दिसेल की नाही आय डोंट नो, पण आम्हाला तो फार मजा येते. ग्रीनरी वगैरे खूप छान आहे. हे बघा मामा आणि ही आपली गाडी. ते बघा माझं पिल्लू एकटंच बसलंय गाडीवर. इथे यांचं चाललंय 1500-1600 बार्गेनिंग करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की कमी करा म्हणून, पण हे काय कमी करत नाही. बघू आता, ट्राय तर करता येतं. रोहित आणि ओमकार आम्ही बसून तर घेतलंय गाडीवरती, चाललंय अजून त्यांचं ट्राय की थोडं अजून त्यांनी कमी करावं म्हणून. काही गाड्या आपल्या निघाल्यात. बघा शौकत. हे बघा आता मला सगळेजण मला होऊन आवाज येतं, कारण कोणालाच मी ओळखतच येत नाही मला कोण काय, तेच मला आवाज येतं. अरे आम्ही राहिलो आमचं शूट घे म्हणून. आपण निघालेलो आहोत फायनली. एक 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 जण गेले, आपली पण गाडी चालली आता. हे बघा रोहित गेला, आता आत्ता जाते. सगळेजण पुढे गेले, एकटीच मागे नाही. आम्ही पण फास्ट गाडी घेतलेली आहे, मागे राहिलो म्हणून एकदम फास्ट. एवढी थंड हवा लागते ना बाबा, मी काही सांगू शकत नाही तुम्हाला किती टेन्शन मला वाटतं ते थंड. रात्री हातात कॅमेरा पकडते बाबा. गाईज आम्ही फायनली पोहोचलो आहोत दूधपत्रीला. स्नो बघा किती, इतकं फास्ट आणलं ना त्या गाडीवाल्याने आम्हाला की माझ्या एक तर हातात एक ग्लोव्स नव्हते, इतके फ्रीज झाला ना आता माझा हात की मला काही सुचेनाच. हे बघा इथे स्नो बघा, इतकी थंडी आहे. ही शपथ खूप भारी वाटलं, पण मजा आली. अरे पाण्यामध्ये पण बर्फ आहे, पाण्याचाही बर्फ झालाय पूर्ण. भारी व्ह्यू आहे. आपली माणसं
तरी तो हात दे मला पकडायला. बाई याचे पाय सटकायचे आपले. त्याच्यावरून पाय सटका ना. दोघांना बॅलन्स करता येत नाही. सटक अयो मम्मी बर्फ सडकतो. डेंजर सटकतोय बर्फ. नको बरं तुम्हा नका बर्फ सडकतोय. असं ठोकून या मी जाणतोय. हा बर्फ सडकतो. नाही दगडावर पण नका तू. हे असं कर आणि असा डबल कन्फर्म करायचं. हा त्याला जाऊ द्या पुढं. उधर नहीं स्लिप हो जाएगी. हो भैया स्लिप नाही थांबा. स्लिप म्हणतो सांगतोय ऐकत जा. कुठे जायचं? इकडे जायचं का? मी काय म्हणतो रोहित हे लोक राहू दे. आपणच जाऊ फक्त. तुम्ही जाओ रिटर्न. इन लोग को जाने दो. नहीं तो फोटो काढ आमचे. हम लोग यंग लोग जाते बस आगे. ये लोग बुजुर्ग लोग है. पैर भी फिसल गया. फ्रैक्चर विक्चर. ये इधर ही बैठेंगे. नहीं वो रिटर्न ही जाएंगे उधर. हम जाएंगे बाबा. हे ना डायरेक्ट सटकतोय पाय रोहित. डायरेक्ट सटकतोय. उधर नहीं अंकल. नाही डायरेक्ट सटकतो तिथं. ये अगर इधर उधर गया ना. हे डायरेक्ट मऊ आहे. तुम्ही जा. तुम्ही रिटर्न आहे इथून रिटर्न. आपल्या सोबत घेऊन जाऊ त्यांना एकटे. तुम्ही बसून घ्या इथं. तुम्ही बसून घ्या इथं. संपला विषय. नाही इनको रहने दो. बैठने दो इधर. हाँ बैठेंगे. बसून घ्या इथं. तिकडून नाही जायचं. थांबा. जाय. तिकडून नाही जायचं. फोडते बर्फ फोड ना रोहित. रोहित तो बर्फ. अपना भी होस्ट करना. तो बर्फ फोड. तो नाही तर स्लीपर आहे खूप. उठतच नाही भेंडी. दादू आजो. नाव जाऊ तुम्ही मामा. हा मावशी थांबा इथंच. तुम्ही येऊ नका इथं. इथं बसून ना त्यांना. आजो. या इथं. फोटो काढायचे इथं. अरे दादू आप. काका जा. जब फुटलेला बर्फ आहे त्याच्यावर पाय द्या. फुटलेला बर्फावर पाय ठेवायचा. दे दो हात इथे. बघा याचा पाय ठेवा. हां याचा फुटला त्याचा पाय ठेवा. बसा इथंच. किस्साच झाला भाई. ह्याचं सगळं हे सगळे रेकॉर्ड झाले. हे सगळे रेकॉर्ड झाले आपले. हो ना. चालूच होतं ते. काय नाही येतं काय होतं. चला त्याच्या फुटला चालायचं. चला हा बता. बसा असंच एन्जॉय करा. कसं वाटतंय काश्मीर. हेवन कसं आहे. तोंड दाखवा आता. एकदम सार्थक झालं. आता उरलेले दिवस याच्या आठवणीतच घालू आम्ही. नीट ते काढा. मफलर विफलर काढा ना जरा. राव तरी त्याला काय नाही होत. काय फोटो येते तुमचा चांगला. अरे तसं काय नसतं. आता इकडे आहे ना रोहित. मम्मी इकडे बघ. काढा ना फोटो काढून. असं काय नसतं. काश्मीर म्हणजे तुझं काय बाळा इकडे तोंड कर. मामा बसायचं. प्लीज इकडे बघ. मला पर पाहिजे नका. असं बसा. शेपूट बिपूट नाही मम्मी सटकशील तू तशी. अरे काय कळतच नाही नाक आहे का नाही. नाक नाहीच आहे. ते पुन्हा तेच म्हणलं शेपूट घ्यायचं. हात जमायला लागले. जमलं मला. माझे जमले म्हणून आम्हाला रिटर्न जाऊ द्या त्या माणसाला. ए रोहित काही घातलं नाही हातात. आमचं काहीच नाही. कोणी घातले. मोबाईल पडायला लागतो. तुम्हाला काय गरज आहे मी काढायची? म्हणतो आता चला रिटर्न बस झालं रोहित. रोहित आम्ही काही तर बर्फाचं झालो आपण. तर आम्ही फायनली पोहोचलोय दूधपत्रीला. माझ्या मागे स्नो दिसतोय. एवढं दिसणार नाही तुम्हाला पण. मस्त आहे. आमचे काही फॅमिली मेंबर मागेच आहे. काही पुढे सगळा पाय स्लिप होत होता. मग आम्ही 3 जण पुढे आलो. प्रिन्सला पण नाही आणलं. आणि हे आमचे गाईड करणारे. आपका नाम. मोहम्मद लतीफ यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे गाईड केलं. स्पेशली मला इथपर्यंत आणलं. त्यामुळे ह्यांना पण थँक्यू. आणि हे आहे सगळं स्नो दूधपत्री. चला मग आपण जाऊ तिथे स्नो मध्ये.
आपण जाऊ स्नो मध्ये मजा करा. आलो पर्यंत स्नो मध्ये नाही गेलो तर काय. बोलतेच आहे मी. त्यांना वाटलं मी बोलत नाहीये पण मी बोलते ना तुमच्याशी. बापरे स्नो बघा हा. हे असं ह्याने पाय स्लिप होता. ते गाईड म्हणतात की फुटलेला बर्फ असतो ना तिथे पायने स्लिप होत. हे बघा किती डायरेक्ट फ्रीज मध्ये आपला फ्रीजर असतो ना तो बर्फ आहे डायरेक्ट. आपण आता जेवायला आलोय. पटकन जेवून पटकन जायचंय आपल्याला. तुम्हाला दाखवते मी आज काय काय. हे बघा हा राईस, रोटी म्हणजे चपाती, येलो डाळ, टोमॅटो पनीर आणि हे चिकन कोरमा. मुझे टॉम क्रूज. इसमें क्या है? सर इसमें खीर होगा लास्ट. खीर दिला है क्या? ये सलाड. आता आपण काय घेऊया?